नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप शिंदे गटात पुन्हा आरोप प्रत्यारोप। मुख्यमंत्र्यांनी 130 कोटीचा निधी मंजूर केला, मात्र 3 रुपयेही आले नाहीत। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप। गावकरी सांगणार तेच काम करा, ठेकेदार सांगणार ते काम करू नका। रघुवंशींचा भाजपवर आरोप। मंजूर झालेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम शिंदे गटाचे आमदार करत आहेत। माजी आमदार डॉक्टर हिना गावित यांचा पलटवार। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, गावकरी सांगणार तेच काम होणार। हिना गावित। नंदुरबारच्या प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीवरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। कुंभमेळ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 130 कोटी रुपयांच्या निधीवरून भाजप आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी 130 कोटी पैकी 3 रुपये अद्याप प्रत्यक्षात न आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केल्याचं सांगत रघुवंशींवर पलटवार केला आहे। प्रकाशा येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास निधीवरून भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कुंभमेळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दिला जाणारा निधी हा कुणाच्या मतदारसंघाचा नसून गावकऱ्यांनी सांगितलेली कामे झाली पाहिजेत, मात्र ठेकेदारांच्या सांगण्यावरून कामांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दुसरीकडे आमदार विजयकुमार गावित यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकासाचा आराखडा तयार केला होता। हा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यासाठी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं सांगत विरोधकांवर टीका केली आहे। सिंहस्थ कुंभमेळा हा राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असल्याने देशभरातील भाविक आणि साधू संत येथे येणार आहेत। त्यामुळे विकास कामांवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता आणखी रंगण्याची चिन्हे दिसत आहेत। आता प्रत्यक्षात कामांना कधी गती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। श्री गोमतेश्वर मंदिरावरती गेलो होतो। गावकऱ्यांनी माझ्याकडे विनंती केली होती आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मी महाशय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शासनाची काय तयारी आहे, प्रशासन काय करतंय आणि त्याच्यासाठी एक बैठक घ्यावी। प्रकाशाचे सगळे प्रमुख लोक त्या बैठकीला होते, मी स्वतः सुद्धा होतो। आता तिथं 5 कोटी रुपये आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी जे पण 130 कोटी रुपये दिले असतील त्याच्यातले 3 रुपये आलेले नाहीत, येतील अशी अपेक्षा आपण सगळ्यांनी करूया। पण तोपर्यंत वेळ निघून जायला नको म्हणून जिल्हा नियोजन समितीमधून कोणाच्या मतदारसंघाचे पैसे नाहीत, जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाशासाठी दिले होते। त्याच्यात 1.5 कोटी रुपये स्मशानभूमी बनवत होते। आता स्मशानभूमी कुंभच्या वेळेला लोक दर्शनाला येणार आहेत, प्रेत जाळायला येणार नाही आहेत। स्मशानभूमीची आज गरज नाही, लोक ऍडजस्ट करतात आहे तिथं। ती कामं रद्द करा म्हटलं। जे गाव ठरवेल ती कामं द्या, कोणता ठेकेदार तुम्हाला सांगतो आणि ती कामं घ्या। महिलांच्यासाठी 1.5 कोटी रुपये ठेवले होते। वॉशरूम आणि ते सुद्धा म्हणजे इकडनं उचलून दुसरीकडे घेऊन जाता येईल असे ठेवला तर माझं मत आहे की ते पैसे वाया जाणार नाही। आणि म्हणून फायबरचे याचे भेटतात वॉशरूम, महिलांसाठी ते वॉशरूम घ्या, नंतर मग कुंभच्या नंतर ते वॉशरूम दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करता येतील म्हणून ते 1.5 कोटी रुपये सुद्धा अनावश्यक ठिकाणी खर्च करत होतो प्रशासन। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा माझी विनंती मान्य केली आणि सूचना दिल्या होत्या की बुवा जे लोक सांगतील ते। त्यांचं म्हणणं आहे की ज्या गोमतेश्वर मंदिरावरती एवढे मोठे लोक येणार आहे, 5-7 लाख लोक त्या दिवशी तिथे येतील, तर तो परिसर डेव्हलप करण्यासाठी, तिथे लोकांना बसण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी पैसे द्या। तर मग आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ते 1.5 कोटी रुपये स्मशानभूमी, 1.5 कोटी रुपये महिलांच्या याच्यासाठी आणि 2 कोटी रुपये रस्त्यासाठी, असे 5 कोटी रुपये होते। 2 कोटीचा रस्ता करा, पण जो रस्ता खराब आहे तो करा। ठेकेदार सांगतील तो रस्ता करू नका। एक गोमतेश्वर मंदिरावर जाताना अर्धा रस्ता BNC ने केलाय, अर्धा एकदम खराब आहे, तर तो रस्ता करा। पुढचा पार्ट जर मध्ये टप्पा खराब असेल तर तेवढं करा,
पण 2 कोटीमध्ये जे खराब रस्ते आहेत ते करा, चांगले रस्ते करू नका. आणि 1.5 कोटी रुपये त्या परिसर सुशोभीकरणासाठी, ते लोकांच्या बसण्यासाठी हे सगळं करा. एक सभा मंडप म्हणजे त्या असलेल्या मंदिराची दुरुस्ती करायची. मी शुद्ध मराठीत सांगतो की मंदिराच्यासाठी पैसे कुठल्या बी निधीतून देता येत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून मी सभा मंडपाला 25 लाख रुपये दिले माझ्या निधीतून. 25 लाख रुपये ते दिले की जेणेकरून त्या मंदिराची आणि त्याची सगळी दुरुस्ती होऊन जाईल. म्हणून त्याला नाव सभा मंडप दिलंय. त्याच्यासाठी 25 लाख रुपये तात्काळ देण्याचा माझा मानस होता. आणि कोणत्या बी लोकप्रतिनिधीला, आता मी तर विधान परिषदचा सदस्य आहे, या जिल्ह्याचा पहिला प्रोटोकॉल मला आहे. माझं नाव सर्वात पहिले लिहिलं जातं, त्याच्यानंतर बाकीच्या आमदारांचं. या जिल्हा माझा नोडल जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात हस्तक्षेप करायचा नैतिक अधिकार मला आहे. मला महाराष्ट्राच्या आमदारांनी निवडून दिलंय. म्हणून ज्यांना अधिकार नाही ते आमच्यामध्ये बोलतात आहे प्रकाशा मतदारसंघामध्ये, असं काही नाही. सर्वांना अधिकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करूनच आम्ही बोलतो आहोत. पण गावकरी जे सांगतील तीच कामं घेतली पाहिजे. साहेब यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला जो आराखडा आहे याच्या मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं. आणि गावित साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गावित साहेबांचं पत्र हे त्यांना दिलं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याला जवळपास 130 कोटीचा जो आराखडा त्यांना आपण दिला होता याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आणि जी काय प्रोसिजर आहे ती आता सध्या सुरू आहे. लवकरच ही कामं आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. तर यासाठी आपल्या या कुंभमेळ्याचे जे आयुक्त आहे प्रवीण गेडाम साहेब यांच्याशी गावित साहेब यांनी फोनद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून या आराखड्याला मुख्यमंत्री महोदयांनी मंजुरी दिलेली आहे. तर लवकरात लवकर ही कामं सुरू झाली पाहिजे असं माननीय आपल्या गावित साहेबांनी गेडाम साहेब यांच्याशी फोनद्वारे चर्चाही केली. आता हे सर्व होत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गावित साहेब हे हॉस्पिटलाइज असल्यामुळे ते स्वतः प्रत्यक्ष कुठे जाऊन मीटिंग्स करू शकत नाही. तरी सुद्धा आपल्या जिल्ह्यात हा एक महत्त्वाचा जो कुंभमेळा होत आहे याच्यामध्ये कुठलीही कमतरता भासू नये यासाठी गावित साहेबांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत आणि विविध आपले जे विभाग प्रमुख आहे हे सर्व विभाग प्रमुख, प्रकाशा गावाची सरपंच राजनंदिनीताई आणि सर्व गावकरी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी मीटिंग केली 2 महिन्यापूर्वी. आणि आपल्या या कुंभमेळ्यामध्ये कुठली कामं आवश्यक आहे हे पुन्हा एकदा जाणून घेऊन त्या सर्व कामांना मंजुरी ही मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील फोनद्वारे गावित साहेबांनी स्वतः संपर्क साधलेला आहे. त्यामुळे हे सर्व पाठपुरावा आपले आदरणीय गावित साहेब हे स्वतः या ठिकाणी करत आहे. गावित साहेबांच्या मतदारसंघात असलेला प्रकाशा आणि त्या ठिकाणी होणारा कुंभमेळा हा अत्यंत यशस्वीपणे झाला पाहिजे. लाखो भाविक कुंभमेळ्याला या ठिकाणी देशभरातील येणार आणि हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतील तर त्यांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी गावित साहेब स्वतः त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा ते हा पाठपुरावा करत आहे. हा आराखडा गावित साहेबांनी गावकऱ्यांनाच विश्वासात घेऊन सरपंच, गावातील सर्व ग्रामस्थ यांना विचारल्याशिवाय कुठलंही काम होऊ नये अशा देखील सूचना कलेक्टर महोदयांना गावित साहेबांनी दिलेले आहे. आणि हे सर्व होत असताना काही पुढारी फुकटचं श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळे आरोप या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. कुंभमेळ्याचं नियोजन हे गावित साहेबांनी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच सुरू केलेलं होतं. आणि आज ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या या कुंभमेळ्यासाठी जवळपास 130 कोटीचा निधी हा मंजूर करून दिलेला आहे, हे जेव्हा त्या पुढाऱ्यांना समजलं त्याच्यानंतर यांना जाग आली आणि त्यानंतर हे बैठका या ठिकाणी घेते. पण मला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या मतदारसंघात हा कुंभमेळा होतोय आणि हा यशस्वीपणे झाला पाहिजे यासाठी गावित साहेब हे स्वतः या
कुंभमेळ्यासाठी अगदी 6 महिन्यापूर्वीपासूनच पूर्वतयारीसाठी लागलेले आहे आणि मी गावित साहेब हॉस्पिटलला असल्यामुळे मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. आज माझ्यासोबत गावाच्या सरपंच नंदिनीताई सुद्धा आहे, गावकरी सुद्धा आलेले आहे आणि त्यांनी मला सांगितले की काही आपण सुचवलेली कामं मंजूर झालेली असताना हे कसं खोटे आरोप या ठिकाणी काही विरोधक करत आहेत. तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे दिशाभूल जे काही पुढारी करत आहेत, मला यांना सुद्धा सांगायचं आहे की आपण वेगळं काय करता येत असेल तर ते करावं. आम्ही मंजूर केलेल्या कामांचं फुकटचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.